सगळे घरातले कामं वगैरे आवरले आणि जायचं होतं मुलीला घ्यायला. आता ऊन भरपूर तापायला लागले आणि माझा मुलगा बोलत होता, ते आला होता लवकर, की मम्मी टोपी घालून जाय. म्हटलं चला आपण कसं बघूया, थोडंफार बघितलं आणि टोपी घातली म्हटल्यावर म्हटलं चला 1-2 फोटो काढूया. लगेच गेले मुलीला घ्यायला, दोघंजण गेलो सोबत. ते बोलला मी येत नाही, पण म्हटलं चाल तू पण चाल, थोडं येताना मार्केटमधून भाजीपाला पण घेऊन येऊ. जायपर्यंत मुलगी पण सुटली, तिला घेतल्याच्या नंतर मग म्हटलं चला मार्केट आहे, ते घरामधलं थोडंफार सामान पण संपलं होतं, म्हटलं सामान पण घेऊन येऊया. सामान पण घेऊन आलं. येत्या वेळेस म्हटलं मुलाला काहीतरी घेऊन येऊया. कलिंगड घेतलं. आल्याच्या नंतर मग लगेच फ्रीजमध्ये ठेवलं, म्हटलं नंतर खा. थोडं थंड झाल्याच्या नंतर आता जास्त प्रमाणामध्ये कलिंगडच यायला लागले. तर मुलगी नको बोलत होती, पण मुलाला खूप आवडतं बरं का. मग म्हटलं दुसरं काही आज त्याच्या पसंतचं घेऊ, दुसऱ्या वेळेस तुझ्या पसंतचं घेऊ. आल्याच्या नंतर म्हटलं थोडा पडदा वगैरे शिवूया. पडदा वगैरे शिवला. व्हिडिओ काढायचा होता, व्हिडिओ वगैरे काढला. संध्याकाळच्या टायमामध्ये स्वयंपाकाची तयारी चालू झाली होती बरं का. गॅसवरती कुकर लावलं होतं. म्हटलं चला आज डाळ भात बनवूया, चपात्या आणि कारले पण घेऊन आलं होतं. भरपूर दिवस झाले कारलं खाल्लंच नव्हतं. मला खूप माझं मन होत होतं कारलं खाण्याचं. मला खूप आवडतं बरं का. माझ्याबरोबर माझ्या मिस्टरांना पण खूप आवडायला लागले. मग कारल्याची चटणी बनवायचं ठरवलं होतं. साईडला कुकरमध्ये डाळ लावली होती आणि म्हटलं तोपर्यंत फ्राय होतंय आपलं कारल्याची चटणी बनवायची होती. म्हटलं तिखट तोंडी लावायला चटणी बनवूया. मुलं काही खात नाही, पण मी मुलीला खायला लावत असते. आणि आज वेगळ्या प्रकारची वरण बनवलं. मस्त कुकरला शिजून घेतलं होतं ना आणि तडका दिला. तडका पॅनमध्ये गावाकडं असंच बनवतात ना, म्हटलं चला असं बनवूया. थोडं त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड केलं आणि तडका दिला, जो आपण रोज देतो त्याच्यासाठीच. मग वरण झाल्याच्यानंतर राईस पण बनवून घेतला आणि चपात्या बनवायला घेतल्या. कारलं फ्राय नव्हतं झालं, तर मग साईडच्या छोट्यावाल्या गॅसवरती ठेवलं. म्हटलं तोपर्यंत थोडं फ्राय होतं आहे, आपल्या चपात्या करून घेऊया. चपात्या करत करत कारल्याला बघत बघत फ्राय करून घेतलं. चटणी बनवायची राहिली होती. मुलाला लगेच जेवण दिलं गरम गरम. डाळ भात म्हटल्यावर मुलांना खूप आवडतो बरं का माझ्या. त्यांना लगेच ते जेवत होते आणि नंतर मग मी कारल्याची चटणी बनवली आणि मिस्टर आणि आम्ही खाल्ली. खूपच भारी, अजिबात कडू लागत नाही, खूप टेस्टी लागते आणि खायला पण खूपच छान लागते. आम्ही दोघांनाच खाल्ली, पण कमी पडली बरं का. खूपच चवदार झाली होती. कसा वाटला आजचा ब्लॉग? भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.